मी तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन डिजिटल यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. तर मित्रांनो, आज घडीला अविरत परिश्रमानंतर प्रत्येकाच्या त्याग, अमूल्य वेळ या सर्व बाबींवर अगदी प्रशासनाने याची ओरली सर्टिफिकेट पण दिली. काल सगळ्या टीमसमोर आम्ही खुद्द हे सगळे पाठपुरावा करण्यासाठी 8 दिवसापासून जी विद्यार्थी असोसिएशनची टीम पुणे आणि मंत्रालय स्तरावर होती, त्या मंत्रालय स्तरावर उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी युवा विद्यार्थी असोसिएशनच्या कामाचं खरोखरच कौतुक केलं. हे तुम्ही सर्वांना विचारू शकता. म्हणजे मी वारंवार बोलतोय की परिश्रम कुठेच वाया जात नाही. आणि त्याच धर्तीवर 30,000पेक्षा 30,881 पदे एवढी अभूतपूर्व भरती या काळामध्ये झाली. हे करत असताना मागचा संघर्ष वळून पाहिला असता जवळपास प्रत्येक विभागात आपण अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. तब्बल 10 वेळा एका जिल्ह्यात पाठपुरावा केला आहे. 3 आंदोलने झाली. मग अगदी टेटचा निकाल लागण्यापासून ते मुंबई आझाद मैदानावरती पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी, त्यानंतर पुण्यात पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी, त्यानंतर मुंबई, पुणे आणि त्यानंतर नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान या सर्व घडामोडी आज कुठेतरी फलित होताना दिसत आहेत. दुसरी बाब, आज घडीला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधण्याचे मुख्य कारण म्हणजे अनेक बांधवांचे कॉल्स येत आहेत. प्रत्येकाच्या मी सांगितलंच होतं, तुम्हाला युवा विद्यार्थी असोसिएशन निःशुल्कपणे ज्या स्थितीत तुमच्या लिडिंग, तुमचं नेतृत्व आणि तुमचं कुठेतरी संघटनात्मक आपल्या या विषयाशी निगडीत काम करत असताना आमच्याकडून तुमचं सॅटिस्फॅक्शन व्हावं, तरच ती संघटना आणि तरच ती नेतृत्व आणि तरच ती टीम योग्य पद्धतीने काम करत आहे. तर त्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितले होते की कुठल्याही परिस्थितीत कुणालाही पैसे न देता योग्य मार्गदर्शन, जे की आपण 2022मध्ये पहिल्या टप्पा आणि दुसऱ्या टप्प्यात आंदोलनाची तर मालिकाच लावली होती, परंतु मार्गदर्शन सुद्धा फुकट केली होती. तेच मार्गदर्शनात विकत मिळते. ही दुर्दैव आहे, शोकांतिका. म्हणजे आपण शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्राचा संघटित उद्योग बनवला आहे. त्याला सर्वप्रथम थेट विरोध असणार आहे. आणि जी गोष्ट आपण 22ला मोफत दिली होती, तीच गोष्ट आपण प्रत्येक नोकरीपूर्वी, नोकरीनंतरही मोफत देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू आणि करत आलो. तर त्यामुळे तुम्हाला वैयक्तिक व्यक्तिशः काही अडचणी असतील त्याबाबत कॉल करा. आयुक्त कार्यालय, मंत्रालय स्तरावरून काही अडचणी सोडून घेण्यासाठी मदती लागतील, त्या इन्स्टंट करण्याचा प्रयत्न करू. सर्वात महत्त्वाची बाब, अगदी अत्यल्प वेळ मिळत आहे. 6 तारखेपर्यंत पसंतीक्रम सुरू झाले आणि 6 तारीख जवळपास सगळ्यांना इयर येत होतं, टेक्निकली प्रॉब्लेम क्रिएट झाला होता. तर अशा स्थितीत अल्प वेळ आहे. तर युवा विद्यार्थी असोसिएशनने कालच भूमिका घेतली की पसंतीक्रमासाठी थोडासा वेळ वाढवून देण्यात यावा. दुसरी बाब, शेवटपर्यंत आपण पाठपुरावा केला आहे. BCA, BCS, BSc ॲग्री, CS, लॉ यांनाही काही प्रमाणात ज्यांचं मेथड मॅथ्स सायन्स आहे तर त्यांना आलेच, पण ज्यांचं मॅथ्स सायन्स नाही आहे त्यांना पण सुद्धा प्रेफरन्स आली. त्यामध्ये काळजीपूर्वक प्रेफरन्स देताना कॉल करा आणि त्यावरती तुम्हाला जे काही थोडक्यात अल्प प्रमाणात पसंतीक्रम आले त्याचा योग्य उपयोग व्हावा आणि तुमची नियुक्ती व्हावी. अनेकांना चांगला स्कोर आहे, पण त्यांची UG अंडर ग्रॅज्युएशनला ते सब्जेक्ट नसल्यामुळं त्यांना मॅथ्स सायन्सचे प्रेफरन्स आले नाही. ही एक बाब प्रामुख्याने लक्षात घ्या. आणि दुसरी बाब, ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जात पडताळणी प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी संदर्भात खूप मोठे संभ्रम पसरवण्यात आले आहेत. मागच्या भरतीतले 22च्या पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, अनेकांना मी धाराशिव असेल, नांदेड असेल, लातूर असेल, परभणी असेल, हिंगोली असेल, पहिल्या टप्प्यात सुद्धा आपण येऊन बोलून आजपर्यंत जात प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी ही आत्ता सादर केली. मग विचार करा, जॉईनिंग झाल्यानंतर, नियुक्ती मिळाल्यानंतर ही तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी सादर करावी लागते. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. या विषयावर पुन्हा किमान चर्चा नको आणि हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचवा. दुसरी बाब, सगळ्यात महत्त्वाची, ATC आदिवासी विकास, ग्रामविकास, नगर विकास याच्या प्रचंड जागा आलेल्या आहेत. प्रत्येक संस्थेचे प्रेफरन्स देताना कॉल करा. महिलांनी विशेषतः भौगोलिक अभ्यास करून पसंतीक्रम द्या. आपली एक पसंतीक्रम चुकीचा, आपण तिथं निवड झाल्यानंतर अब्सेंट राहिला तर तिथं कुण्यातरी घराची एक चूल पेटणार आहे, कुण्यातरी बांधवांना न्याय मिळणार आहे. या माध्यमातून तुम्ही घेताना सदवियोग बुद्धीचा
वापर करूनच आपण सर्वांनी पसंतीक्रम द्या, तिथला भौगोलिक अभ्यास करा, तिथली स्ट्रेंथचा विचार करा, विथला देताना तर प्रामुख्याने तिथल्या विद्यार्थी पटसंख्येचा विचार करा. अशा बाबतीत विद्यार्थी ही आजचे जे यश आहे, जे काही प्रमाणपत्र आपल्याला राज्याच्या वरिष्ठ शालेय शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले की युवा विद्यार्थी असोसिएशनचं काम खरंच कौतुकास्पद आहे. हे सगळ्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक अभियोग्यताधारक बांधव जे जे जिल्हा टीम्स आहेत त्यांना हे यश समर्पित आहे. ते सर्व आंदोलनकर्त्यांना यश समर्पित आहे की त्यांच्यामुळेच हे शक्य झाले. अनेक अदृश्य शक्ती आहेत जे सदैव नेहमीचे पाठीशी राहतात. आज आमचे चंद्रकांत बोडके दादा, मोहिन बेदरकर मॅडम, असे अनेक, आकाश जाधव सर, अमोल इंगले सर, संदीप पाटील सर, पवन बंड सर, तुमचे निगुडे सर, अशा मोठ्या प्रमाणावर सगळेजण काम करत आहेत. तर यांनी प्रत्येकाची नावं काही अनावधानानं, जगताप मॅडम, रत्नाकर गवारी सर, त्यासोबत आपले रजिया शेख मॅडम, देसाई सर, अशा मोठ्या प्रमाणावर या सगळ्यांनी चांगल्यापैकी, विठोळे सर असतील, तर प्रचंड मेहनत घेऊन आणली आहे. मित्रांनो, काही जिल्हा परिषदच्या जाहिराती आल्यासुद्धा नसत्या. मी प्रामुख्याने वारंवार सांगतो, यवतमाळ जिल्हा परिषद असेल, स्वामी असेल, मराठा विद्याप्रसारक नाशिक असेल, आदिवासी विकास असेल, पेसा असेल, यामध्ये प्रचंड मेहनत प्रत्येक घटकाने घेतली आहे. त्यामुळं आज जाहिराती दिसतात. तर या अशा पद्धतीनं ज्या ATCची मोठ्या प्रमाणावर पदे आलेली आहेत, आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त कार्यालय नाशिक, आदिवासी विकास विभाग अपर आयुक्त कार्यालय अमरावती, ज्युनियरची सुद्धा पदं आलेली आहेत. ज्युनियरची अमरावतीला 49 आहेत आणि नाशिक ATCला 50 पदे आहेत. त्यामुळं ज्युनियरच्या बांधवांचा हिरमोड झाला आहे. 4,500 जागा ऐनवेळी रिव्हर्स झाल्या, परंतु 367 समथिंग काहीतरी जागा आहेत. त्या जागा देण्याचा प्रयत्न करा. चांगल्या मार्काला नक्की न्याय मिळेल आणि शब्द देतोय की दुसऱ्या टप्प्यासाठी सुद्धा तुम्ही साथ द्या. ज्या पद्धतीने या टेटमध्ये आपण 4 आंदोलनं केली, त्या पद्धतीनं दुप्पट 8 आंदोलनं करावी लागली तरी देतात. पण दुसरा टप्पा आपण करून ज्युनियरच्या माध्यमातून, BComच्या माध्यमातून, CS असेल, ॲग्रिकल्चर, BCom BEd, BSc BEd, BCA BEd, CS कम्प्युटर सायन्स BEd, लॉ BEd, अशा अनेक बांधवांना ज्या या टप्प्यात चांगले मार्क असून सुद्धा, गुणवत्ता सिद्ध करून सुद्धा काही अंशी न्याय मिळाला नाही, त्यांच्याही न्यायासाठी आपण प्रयत्नशील शेवटच्या टप्प्यापर्यंत राहणार आहोत. त्यामुळे काळजी नसावी. या व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.